अमेठी मतदारसंघ म्हटलं की गांधी घराण्याचा गड एवढंच डोळ्यासमोर येतं. मात्र इथून आता काँग्रेसकडून अमिता सिंग या उमेदवार आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं त्यांचं अमेठीच्या व्हिजनबद्दल दृष्टिकोन नेमका काय आहे, कशा प्रकारचा त्यांचा विकास करण्याचा प्रयत्न असणार आहे. अमिता सिंग यांचं हे आडनाव असलं तरी माहेर मात्र मुंबईचं आहे, कुलकर्णी आहे आडनाव यांचं. अमिताजी, मला अगोदर एक सांगा की अमेठीमधून आपण आता उमेदवारी मिळालेली आहे, परंतु गांधी घराण्याचा हा गड जो आहे तो राहील का न राहील? कारण मध्यंतरी काही एवढे आरोप झाले की ढासळतानाची अवस्था दिसते. हा गड होता, आहे आणि नेहमी राहणार. ह्याच्यामध्ये काही कन्फ्युजन नाही आहे. मंचवर बोलून तुम्ही गड समाप्त करू शकत नाहीत. इकडच्या लोकांच्या हृदयामध्ये काँग्रेस बसलेली आहे आणि जो प्रेम आहे ते गांधी परिवार आणि राजपरिवारशी आहे. महाराज संजय सिंगनी त्यांच्यासाठी जेवढं केलं आहे, राजीव गांधी, राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी जे निरंतर इकडे आपल्या परिवारच्यामध्ये असतात, ते दुसरं कोणी बाहेर येऊन करू शकत नाही. सो हे नेहमी काँग्रेसचं घड राहणार याचा मला संपूर्ण कॉन्फिडन्स आहे. विकासाचे भाग आहेत महिला आणि जो मागासलेला समाज आहे, दलित समाज असेल, पिछडा वर्ग असेल, त्या दोन्हीसाठी तुमचं काय विजन आहे? काय करणं गरजेचं आहे अमेठीमध्ये? तुम्ही जे पिछडा म्हटलं, मी पिछडा नाही म्हणत, पण ऑपॉर्च्युनिटीज त्यांना आधी मिळाले नाहीत. महिलांना आधी ऑपॉर्च्युनिटीज नाही मिळाल्या. आज परिवार, समाज आणि सरकार तिन्ही जागावून त्यांना आज ऑपॉर्च्युनिटी मिळते आहे. सो आम्ही त्यांच्यासाठी सगळे काय ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट केलेत आणि त्याच्यामध्ये शिक्षा बेसिक असते. ज्या माझ्या आजच्या मुली शिक्षित होत आहेत, त्या मुली एक विजन घेऊन चालले आहेत. जे की पंतप्रधान आवास योजना आहे, त्यामधून मोदीजींनी पण घोषणा केली की 2022पर्यंत लाखो करोडो घरं उपलब्ध करून दिली जातील आणि शौचालयसुद्धा नाही आहे. मी एवढाच विश्वास ठेवते की जी मोदीजींनी घोषणा केलेली आहे त्याच्यामध्ये अमेठी पण आपल्या मनात ठेवा आणि अमेठीला जे मिळायला पाहिजे, आमचा हक्क, आमचा अंश आम्हाला नक्की पाठवा. इथे सगळं बनेल. रामराजे शिंदे, झी मीडिया, अमेठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.